आणि 9 वर्षाचे शंभूराजे औरंगजेब आदिलशहाच्या दरबारात जातात आणि म्हणतात, आदिलशहा म्हणतो की हत्ती मी तुम्हाला भेटवस्तू म्हणून देतो, तुम्ही हा महाराष्ट्रात कसा नेणार? शंभूराजे म्हणतात, हा हत्ती आम्ही वडत नेऊ, मारत नेऊ, कसा नेऊ, पण जे आबासाहेबांनी जे 23 किल्ले तुम्हाला पुरंदरच्या हात दिले ना, ते तुम्ही आग्र्याला कसं आणणार? हे असतं बोलणं, हे असतं प्रत्युत्तर. अहो शंभूराजे जरी विरोधाच्या टोळी जरी गेले असले तरी आपल्या धर्माबद्दल एक निष्ठा सोडली का? अहो त्या मुघलांनी इतके शंभूराजांचे हाल केले, पण शंभूराजे थोडेशी रडले नाही, डगमगले नाही. अहो आता आपण जे छावा पिक्चर बघितला त्यात तर थोडं चावलंय, पण शंभूराजांचे किती हाल केले असतील. अहो डोळ्यात सळ्या जाण्याआधी शंभूराजांना वाटत होतं, ज्या डोळ्यांनी हे स्वराज्य पाहिले, ज्या डोळ्यांनी आबासाहेब तुम्हाला पाहिले, ते डोळे आता राहिले नाहीत. ज्या हाताने आबासाहेब मुजरा केला, ज्या हातानं आपल्या स्वराज्यासाठी लढाई केल्या, ते डोळे राहिले, ते हात राहिले नाहीत. हे असतं आपल्या गुरूंनी आपल्यासाठी काय केलं, गुरूंनीच त्याला शिकवलं असेल ना. हो, तर मग आपण जीवनात एक